नमस्कार, माझं नाव मृतुजा शरद पाटील. मी महाराष्ट्र संघर्ष समिती महिला उपाध्यक्ष आहे. तर आज जे आम्ही आंदोलन केलेलं आहे ते तर मी यामध्ये जे नारी शक्तीचं रूप घेतलेलं आहे, ज्या काही महिला असतील, विधवा महिला असतील, त्यांच्यावर जो अन्याय होत आहे, त्या उदरनिर्वाह करून कसं तरी घर चालवत आहे, तर त्यांच्यावर स्मार्ट मीटर बसवून जो काही अन्याय होत आहे त्याच्याविरुद्ध आम्ही लढा देत आहोत. जर यांनी स्मार्ट मीटर नाही काढलं तर आम्ही जो इशारा दिला आहे तो अंमलात आणू. आज महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं स्मार्ट मीटरची जी काही सक्ती या सरकारनं लागू केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारलेला आहे. आणि घरामध्ये आमच्या माता भगिनी असतात, त्या नारी शक्तीचं प्रतीक म्हणून दुर्गा मातेचं प्रतिकात्मक आज आम्ही इथं सगळ्यांसमोर आणलेलं आहे. कारण ही जर स्मार्ट मीटरची सक्ती थांबली नाही तर शिराळा तालुक्यात जसं आम्ही मीटर फोडायला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला काही केसेस घालायच्या घाला, आम्ही हे सविनय कायदेभंगासारखं स्मार्ट मीटर फोडायचं आंदोलन हातात घेणार आहे. शिराळा तालुक्यापासून तिथं सुरुवात केलेली आहे. सगळ्या सांगली जिल्ह्यामध्ये जिथं स्मार्ट मीटर दिसाल तिथं आम्ही ते फोडणार. डबल टिबल बिलं यायला लागलेले आहेत. लोकांची अवस्था काय आहे, पूर परिस्थिती आहे, म्हणजे अगदी हतबल ते जनता असताना असले निर्णय हे सरकार घेतंय याचा आम्ही निषेध करतो. आणि हे जर अधिकाऱ्यांना पुढं करून, पोलिसांना पुढं करून, कायदे दाखवून जर आम्हाला भीती घालत असतील तर त्याला आम्ही आता भिणार नाही. हे सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे, इथं जशाच तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल, पत्र्या ठोकल्या जातील एवढं लक्षात ठेवायचं आहे. स्मार्ट मीटर काढा, नाहीतर ते आम्ही फोडणार. आणि त्याच्यामध्ये अधिकारी पोलीस जे आमचेच बांधव आहेत, आमच्यावर घालायचं करायचं नाही. म्हणून ही दुर्गा शक्ती जागृत करून हे आम्ही स्मार्ट मीटर हे सगळं भूत हे पळवून लावणार आहे, एवढंच लक्षात घ्या.